टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये हिंदी पहिलीपासून सक्ती केल्यानंतर मनसेच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला। त्यानंतर पाहायला गेलं तर मराठी आणि अमराठीचा वाद देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र ज्या पद्धतीने मनसेने विरोध दर्शवल्यानंतर हिंदी सक्तीवरती सरकारने जीआर मागे घेतला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारचं देखील या ठिकाणी मनसेच्या वतीने स्वागत केलं होतं। मात्र त्यातच आता मराठी आणि मराठीचा वाद आपल्याला मीरा रोडमध्ये दिसल्याच्या नंतर आता पुन्हा दहीकाला उत्सवामध्ये मनसेच्या वतीने अनेक ठिकाणी जे ते बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील नौपाडा विष्णुनगर परिसरात आहोत। या ठिकाणी मनसेचं कार्यालय आणि या बाजूलाच असणाऱ्या ठिकाणी मैदानात जी हंडी भरवली जाते आणि त्याच ठिकाणी आता बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। पाहू शकतो मराठी माणसासाठी मराठी मनांसाठी अशा प्रकारचं ब्रीदवाक्य या ठिकाणी मनसेच्या वतीने बॅनरवरती लिहिण्यात आलेलं होतं। मात्र आता त्यात कुठेतरी मनोऱ्यावरती थर रचताना सलामी देताना जो मुलगा आहे त्याच्या हातात थेट पाटी देत या ठिकाणी मराठीचा अशा प्रकारचा जो तो बॅनरवरती या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। तरी तसेच मराठी माणसासाठी मराठी मनांसाठी फक्त राज ठाकरे अशा प्रकारचं देखील बॅनरवरती या ठिकाणी मजकूर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जोरदार हंडी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या वर्षी देखील स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी हंडीला आले होते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता येणाऱ्या काळात मराठी आणि अमराठीचा वाद पुन्हा उफाळून कशा प्रकारे येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी चर्चेत असणारा विषय म्हणजे निशिकांत दुबे यांनी देखील मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता। जशाच तसं उत्तर देखील राज ठाकरे यांनी त्यांना दिलं होतं। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर मराठी आणि अमराठीचा वाद पुन्हा कशा प्रकारे उफाळून हे देखील पाहणं गरजेचं राहणार। त्यातच मराठीचा अशा प्रकारचा पाटी हातात घेऊन मनोऱ्यावरती सलामी देणारा हा जो बॅनर जो आहे तो चर्चेचा विषय राहिलेला आहे। पाहायला गेलं तर मनसेने अनेक ठिकाणी जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ठाणे शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारचा मराठीचा अशा प्रकारची पाटीचा हा मनोरे रस्ताना सलामी देतानाचा फोटो जो तो बॅनरवरती लिहिण्यात आलेला। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने ह्या ठिकाणी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात हंडीचं आयोजन करण्यात येत असतं। त्याचबरोबर ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील या ठाणे शहरामध्ये ज्या मनसेच्या कार्याच्या बाजूला असणारं मैदान जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हंडीचं आयोजन करत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आता या ठिकाणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी हंडीला कशा प्रकारे देईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी गाजत असणारा मराठीचा मुद्दा हा महत्त्वाचा मानला जातो। तसेच मराठी भाषेला देखील अभिजात भाषा हे देण्यात आल्यामुळे नक्कीच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये राहायचं तर कुठेतरी मराठी येणं गरजेचं आहे। त्यामुळे अनेक वेळा आपल्याला वाद मनसे आणि अमराठीचा वाद आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात पुन्हा आता मराठीचा मुद्दा कशा प्रकारे या ठिकाणी तापताना दिसणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश तुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।